इस बार मिस टाइम स्ट्रोक, खिलाड़ी गेंद के नीचे, शशि रावत आउट। बॉलर कौन है? बॉलर कौन है? वही तो बोल रहा है भाई, पूछना तेरे टीम को, पूछना कौन है बॉलर। विशाल जिन्होंने पहली गेंद डॉट फेंकी, दूसरी गेंद पर शशि रावत को आउट किया। पहला झटका लगता हुआ 0 के स्कोर पर। अपने बल्लेबाज आए हैं शाहबाद। पहली गेंद डॉट, दूसरे गेंद पर विकेट। विशाल दाभने। ये क्लीन बोल्ड। दूसरी गेंद पर शादाब की गिल्लियां बिखरती हुई, तीसरी गेंद पर माफ कीजिएगा शादाब आए और शादाब गए। क्या गेंदबाजी होती हुई विशाल दाभने द्वारा। पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर शशि को आउट किया, तीसरी गेंद पर सीधा यॉर्कर। कम्स इन राजीव सिंह, पिछले मैच के हीरो, इस टीम के कैप्टन, आइकॉन खिलाड़ी, जिनके माध्यम से पिछले मुकाबले में अर्धशतक जड़ा गया था। अब 2 विकेट गिरने के बाद अब अपने कंधे पे खुद जिम्मेदारी लेते हुए राजू, अभी भी मेलविन के लिए यहाँ पर मैनू भाई के द्वारा 3 गेंदों पर 3 छक्के लगाने पर 1,000 रुपये 2,000 रुपये का इनाम दिया जाएगा। मैनू भाई जब बल्लेबाजी कर रहे थे तब उनके लिए इनाम लगे थे, अब वो जब मंच पर है तो वो अब उनके दोस्तों के लिए यहाँ पर इनाम लगा रहे हैं। जी बिल्कुल, मैनू जी इनके गुरु है मेलविन। जी हाँ बिल्कुल, मैनू भाई एक दानशूर व्यक्तिमत्व, जो क्रिकेट में हर वक्त अपना एटीएम साथ में लेके आते हैं। और मैनू जी इनके गुरु है मेलविन भाई। मेलविन की जहाँ तक बात की जाए तो जिन्होंने अपना क्रिकेट करियर कायनात से शुरुआत की, कायनात के एक दिग्गज बल्लेबाज थे मेलविन। मेलविन और डोमिनिक, इन दोनों भाइयों की जो जोड़ी थी, तूफान मचा देते अपने बल्लेबाजी से दोनों भाई। चाहे दीपक हो, और ये बढ़िया गेंद कायनात के, चाहे दीपक हो, अल्ताफ हो, रिजवान हो, काफ़ी नाम था कायनात टीम का भी जब फातिमा पे जब मुकाबले होते थे। क्रॉस पर मारने का जो सबसे लंबा छक्का मेलविन के नाम पर है, जो फातिमा की क्रॉस पर मारा है उन्होंने, और बोलकर छक्के मारते थे। हालांकि इस बार हल्के हाथों से खेलना चाहते थे। राजीव सिंह जानते विशाल दाभने अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, इनके खिलाफ अगर मैं जोखिम उठाता हूं तो यहां से थोड़ी सी दिक्कतों का सामना करना पड़ सकता है। इसीलिए राजीव सिंह चाहते, पिछले मुकाबले में भी महज 24 रन थे, 3 ओवरों में 17 रन थे, उसके बाद उन्होंने 53 रन बनाए थे 18 गेंदों में। इस बार कट कर दिया है, वहां पर 1 रन मिलता हुआ इस गेंद पर। इसी के साथ ओवर नंबर 1 की समाप्ति, एक और समाप्ति का स्कोर हुआ है 1 रन 2 विकेट के नुकसान पर टीम डीएच पाटिल गार्डन।
चलिए ओवर नंबर 2 पर आ रहे हैं गेंदबाज मेटकर, संजय मेटकर है शायद, आबा लेफ्ट आर्म गेंदबाज जिन्होंने पिछले मुकाबले में भी आखिरी ओवर की थी जब उन्होंने 5 रन खर्च किए थे। संजय मेटकर सामना करेंगे राजू। इस बार मिस टाइम स्ट्रोक जरूर थी मगर शॉट में पावर ज्यादा थी। बीमा जरूर गेंद के पीछे तेजी से भागते हुए क्या रोक पाएंगे? जी हाँ, अच्छा फील्डिंग वहां पर, अच्छा रोका बीमा ने और इस गेंद पर आए 3 रन। हालांकि 50 की उम्र में भी 3 रन भागना वाकई में काबिल तारीफ ये मेलविन जी की फिटनेस बताती हुई। इस बार हाफ ट्रैकर गेंद थी, पुल कर दिया। गेंद अलोंग द ग्राउंड डीप में खिलाड़ी मौजूद है, 1 ही रन मिलेगा। आपने इस 1 रन के साथ खाता खोला। चलिए अब अम्बेडकर, इस बार बढ़िया वहां पर मौजूद है और ये प्रयास काफी बढ़िया है वहां पर, और ये आखिरी समय में गेंद जाते हुए सीमा रेखा के बाहर, हल्का सा फंबल हुआ वहां पर, प्रयास काफी बढ़िया था। इस गेंद कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, इस बार उठा दिया है और इस बार संपर्क काफी अच्छा हुआ है। इस बार लॉन्ग ऑफ रिजर्वेशन, का मौका जरूर था वहां पर, लेकिन शायद पता नहीं होगा। देखिए मंद मुस्कान उनके चेहरे पर। इस बार ऑफ स्टंप वाइड यॉर्कर, अच्छी गेंद। राजीव को ऐसे लगा कि ये गेंद वाइड के लिए जा रही है। अच्छी गेंदबाजी, कमबैक करते हुए, रात की सांस लेते हुए अब अम्बेडकर। इस बार फिर से एक बार इनसाइड आउट का ये शॉट, कोई खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं। एक बार वन बाउंस सीमा रेखा की बार, इसके साथ 2। इस बार जड़ में फेंकी हुई गेंद, अच्छी कमबैक और ये डायरेक्टेड होगी क्या? अगर यहां से डायरेक्टेड होती तो खरबे मामला हो सकता था, मेलविन को जाना पड़ सकता था, मगर डायरेक्टेड मार नहीं पाए। जब बिल्कुल अगर डायरेक्ट हिट मारकर रन आउट करते तो 1000 रुपए का इनाम भी लागू है। दर्शक जम चुके हैं यहाँ पर कैच पकड़ने के लिए, दर्शक दीर्घा में हम देख सकते हैं। इस बार हल्के हाथों से पुश कर दिया, पुश रहो खुश रहो। इसके साथ 1 रन इस गेंद पर आया। इस 1 रन के साथ
रन संख्या आगे बढ़ती हुई। विशाल दाभड़े के खिलाफ आक्रमण नहीं करना चाहते वो। अलावा इस बार बढ़िया स्ट्रोक खेल दिया, फ्लिक ऑफ द रिस्क। प्रयास काफी बढ़िया था मगर काफी पहुंच से बाहर। ये आता हुआ चौका। जैसे हाफ ट्रैकर गेंद थी, ये तोहफा था बल्लेबाज जैसे बल्लेबाज को। ऊंचे लंबे कद के बल्लेबाज है जिनकी जो अपने बल्लेबाजी करते हुए हाइट का भरपूर फायदा उठाते हैं। इस गेंद पर चौके की मदद से स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ। चले गेंद दी जाए, चले गेंद घूमी है। कमेटी मेंबर्स गेंद फेंके। चलिए मैच बॉल आ चुकी है। मेलविन लीबी ने भी अपने इरादे जाहिर कर दिए हैं। इस बार बेहतरीन बैकफुट पंच, अब तक के दिन का सबसे बेहतरीन स्ट्रोक कहूंगा। हाफ ट्रैकर गेंद थी, आखिरी वक्त तक अपनी ओर आने दिया। बैकफुट पंच कहेंगे। इस तरह के शॉट्स काफी कम देखते हैं हम टेनिस क्रिकेट में, हालांकि इस बार बल्ला घुमाया था, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। कमबैक किया यहाँ पर गेंदबाज विशाल दाभड़े ने। स्कोर हुआ है 29 रन। अभी भी तीसरे ओवर की आखिरी गेंदबाजी शेष। इस बार भी अंदरूनी किनारा लगा, शॉर्ट फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद। 1 रन। ऐसे के साथ ओवर नंबर 3 की समाप्ति। 3 ओवर 30 रन, 2 विकेट। टीम डीएच पाटिल गार्डन ड्रिंक्स ब्रेक।
माधु के लिए क्या बढ़िया सॉन्ग यहाँ पर 90s के खिलाड़ियों के सामने 90s के गाने लगा दिए हैं, वाकई में काबिल तारीफ। व्हाट अ डीजे मास्टर, थैंक यू। अब ओवर नंबर 4 में आते हुए गेंदबाजी मार्ग पर देवा। 3 ओवर 30 रन, 2 विकेटें। हालांकि 10 की औसत से यहाँ पर रनों को, रन गति को रखा है। अभी भी राजू मौजूद, मेलविन। और इस बार जड़ में फेंकी हुई गेंद थी, यहाँ पर देखना होगा, शायद लेग स्टंप के बाहर पिच हुई है गेंद। और वाइड +1, यानी कि इस गेंद पर 2 रन आए। चलिए, दर्शकों के लिए भी यहाँ पर सुनहरा मौका है आईवा कैच के लिए। अमरनाथ क्रिकेट एसोसिएशन के चेयरमैन उमेश पाटिल जी, इनकी ओर से कैश प्राइज 1000 रुपए का इनाम दिया जाएगा। इस बार राजीव उठा दिया मिड विकेट और वाइडिश लॉन्ग ऑन के खिलाड़ी के बीच में से, शायद गेंद जाते हुए सीमा रेखा के बाहर, 4 रन्स। कट कर दिया है, बढ़िया स्क्वायर कट वहां पर भीमा है फील्डिंग के लिए। हालांकि जब तक खिलाड़ी गेंद को पकड़ेंगे, थ्रो करेंगे, इस बीच तेज रनिंग बिटवीन द विकेट और 2 रन। हालांकि सबसे ज्यादा खुशी जो टीम के ओनर है आदरणीय रिजवान भाई, उनके चेहरे पर काफी दिखाई देती हुई। उनके बचपन के दोस्त थे, कई सालों से वो उनके साथ वो क्रिकेट खेलते आ रहे हैं, और रिजवान भाई जो इस टीम के ओनर है, उनके चेहरे पर काफी खुशी। इस बार फिर से एक बार आड़े बल्ले से बैट घुमा दिए, डीप में वहां पर खिलाड़ी मौजूद। अच्छा वहां पर पिकअप, हल्का सा फंबल जरूर हुआ वहां पर। इस गेंद पर आए 2 रन। आज शायद ही मुझे पूरी कमेटी दिखती हुई, हालांकि रहीम भाई देख सकते हैं आप, इरफान शेख उर्फ गफ्फार भाई, रफीक भाई और निखिल हो, सारी कमेटी आज, गोपाल हो, ऑस्टिन हो, सभी कमेटी मेंबर्स आज, मोहम्मद भी थे हमारे साथ। और उठा दिया है गेंद सीधा लॉन्ग ऑन के खिलाड़ी के मस्तक पे दस्तक देकर 6 रन। और मौका का है मेरा आपके आ जाने से। बढ़िया शॉट, राजीव सिंह ने यहाँ पर सभी दर्शकों का दिल जीत लिया है। वाकई में आउटस्टैंडिंग बैटिंग परफॉर्मेंस फ्रॉम राजीव सिंह। 13 बॉल 33 रन। इस बार देखिए, हल्के हाथों से पुश किया, स्ट्राइक को रोटेट करते हुए। राजीव सिंह जानते हैं जब तक मैं क्रीज पर मौजूद हूँ, मैं हर ओवर में 2 बड़े हिट्स लगा चाहता हूँ। और स्कोर हुआ है 47 रन। अभी भी इस ओवर की एक गेंद आनी शेष है। ओवर नंबर 4 इज प्रोग्रेस। यूर वॉचिंग मैच नंबर 4। जहां तक डीएच पाटिल गार्डन की बात की जाए तो उन्होंने एक मुकाबला जीता है, और आरएस 11 एक मुकाबला हार कराई है। यानी कि यहां से डीएच पाटिल टीम जीतती है तो शायद उनका सफर आसान हो सकता है सेमीफाइनल के लिए। इस बार आप ट्रैकर गेंद पुल कर दिया खिलाड़ी वहां पर, कोई चूक नहीं, मेलविन आउट। 47 पर
भाई जरूर पैवेलियन में काफी खुशी का माहौल जरूर। हाफ ट्रैकर गेंद से छक्का मार सकते थे, हालांकि पूरी तरह से टाइम नहीं कर पाए। मेलविल के चाहने वाले काफी ज्यादा है इस ग्राउंड पर। 4 ओवर 47 रन। न्यू बैट्समैन कम्स इन अमित दाभणे, और ओवर नंबर 5 में गेंदबाजी करने के लिए आए हैं परवेश शेख, टीम के कप्तान। अच्छी गेंद, बिंदी गेंद के साथ ओवर की शुरुआत। हालांकि पप्पू और मेलविन, इनका जो राइवल रही है वो कई सालों से चलती आ रही है। और जब क्रांतिवीर के लिए पप्पू खेलते थे, और इस बार हवा में गेंद जरूर है, चाहे स्वर्गीय पात्रे जी, संतोष पात्रे जी हो, चाहे स्वर्गीय शेनू सचिन गायकवाड़ और संजय गायकवाड़, जो भी आज हमारे बीच में नहीं है। काफ़ी सारे लेजेंड खिलाड़ी थे क्रांतिवीर के, जिनके साथ पप्पू खेला करते थे, और कई सालों तक उन्होंने क्रांतिवीर के लिए खेला। उसके बाद जतिन 11 के लिए गए, एक और बिंदी गेंद। जतिन 11 के लिए उन्होंने काफ़ी साल क्रिकेट खेला, और फातिमा ग्राउंड की पप्पू भाई शान थे। अगली गेंद, इस बार बढ़िया स्ट्रोक, और क्या टाइमिंग है इस शॉट में, देख सकते हैं आप। अमित धाबड़े ने भी यहाँ पर अपने रंग दिखा दिए। अमित धाबड़े ये बताते हुए कि तू शेर तो मैं सवा शेर। काफी समय बाद यहाँ पर रनों का बांध टूटता। ओ माय गॉड, मन क्या डिंग के लिए। चलिए, अच्छी गेंदबाजी, आखिरी गेंद डॉट, और इसी के साथ ओवर नंबर 5 की समाप्ति। 5 ओवरों के समाप्ति के बाद स्कोर हुआ है 52 रन, 3 विकेटों के नुकसान। ओ, एक और गेंद आनी शेष है, माफ कीजिएगा, 2 डॉट आए ना भाई, 2 डॉट आए। इस बार किनारा लगा, बल्लेबाज आउट। अमित दामले बैक टू द पवेलियन। पर जिम्मेदारी दी है आखिरी ओवर में, जिनके खिलाफ पावर प्ले की दूसरी ओवर में 18 रन आए थे। हालांकि कप्तान जानते हैं कि वो मेरी टीम का मुख्य गेंदबाज है, तो उसी के कारण उसके ऊपर फिर से एक बार भरोसा जताया है परवेश शेख ने। अब नए बल्लेबाज आए हैं बैटिंग के लिए, न्यू बैट्समैन। शायद विजू पटे, विजू है, विजू, यस, विजय ठाकरे है। इस बार बढ़िया स्ट्रोक, लॉफ्टेड कवर ड्राइव, एक और चौका। नॉन स्ट्राइकर के बैट्समैन का नाम बता दीजिए प्लीज। विजय, विजू, विजय रगवानी आए हैं। अब इस बार फिर से एक बार इनसाइड आउट मारने का प्रयास था, हालांकि इस बार गेंद बल्ले से पूरी तरह से आ नहीं पाई। हालांकि डॉट गेंद, हालांकि दर्शक दीर्घा में आप दर्शक यहाँ पर नजरें गड़ाए बैठे हैं। देखिए, ग्राउंड के बाहर अगर बड़ा शॉट आता है तो हम कैश लेकर 1000 रुपए का इनाम उन्हें मिल सकता है।
हालांकि इसी यहाँ पर जो हमने ग्रामीण क्रिकेट और हो या सिटी क्रिकेट हो, जहाँ कैचेस के लिए पैसे दिए जाते हैं, इसी तरह ऐसे 20 जो साउथ अफ्रीका की लीग होती है, वहाँ पर एक हाथ से अगर कैच पकड़ते तो आपको 1 लाख रुपए का इनाम वहाँ पर दिया जाता है। ऐसे 20 में ऐसे होता है, एक हाथ से अगर कैच पकड़ते तो 1 लाख रुपए का इनाम। कई सारे दर्शकों ने वहाँ पर कैचेस पकड़े भी है। हालांकि उसमें इंजरी भी काफ़ी होती है, एक हाथ से कैच पकड़ना, कोई कैच लेते लेते गिर भी जाता है। हालांकि यहाँ पर ग्राउंड अच्छा है। और इस बार जड़ दिया, शायद ये गेंद अंपायर जरूर फैसला बताएंगे अपना। इस बार दूसरा रन लेने का प्रयास जरूर है और एक रन। आबा मेटकर के आखिरी गेंदा शेष। आबा मेटकर ने इस ओवर में काफी अच्छी गेंदबाजी की है और अच्छी गेंदबाजी जारी रहेंगी। शायद 22 के रूप में एक रन मिल सकता है। ये देखिए, शाहिद खान दूसरे के लिए आते हुए, मगर राजू पिछले 4 ओवरों से बैटिंग करे, हालांकि 22 के रूप में एक रन। जैसे के साथ ओवर नंबर 6 की समाप्ति, टीम का स्कोर हुआ है 60 रन। बल्लेबाजी करते हुए टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का फैसला किया टीम डीएच पाटिल गार्डन का। उन्होंने यहाँ पर 6 ओवर की समाप्ति के बाद 60 रन बनाए और 61 रनों का लक्ष्य का रखा है। यहाँ बारूद का ढेर बैठा है, तुझ जैसे को काम कर। यस निखिल जी, बिल्कुल। लेग साइड में जो हमारे कमेटी मेंबर है अंसार सर, उनसे दरख्वास्त है कि आप खाना खाने के लिए ज़रूर आ जाए। अमोल है, जितने भी कमेटी मेंबर्स वहाँ पर मौजूद है, तो आपसे निवेदन किया जाता है कि खाना खाने के लिए आ जाए। अंपायरों से भी निवेदन है, आप भी भोजन का प्रस्थान कर ले। और खाना यहाँ पर सभी टीमों के प्लेयर को दिया जा रहा है। ये कमेटी के द्वारा एक बेहतरीन इनिशिएटिव। चलिए तुरंत घ्यायचे की जे जेवण जेवतात तर कचरा कुठल्याही प्रकारे टाकू नका. जेवण जेवत असाल तरी देखील ठीक आहे. कोणी इथे बॉटल्स आणल्या असतील पाणी पिण्यासाठी किंवा नाश्ता आणला असेल तर डस्टबिनचा प्रॉपर यूज करा. आपण सिनियर आहोत. स्टेजवरती कोणीही जेवायचं नाही, फक्त ऑफिशियल हे मागे जेवतील, बाकी कोणीही जेवू नका ही विनंती असेल. बाजूला भरपूर सारी जागा आहे, तिथे आपण जेवायला बसू शकता. चला नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करतोय. सावकार 11 आणि कॅप्टन जतीन 11. क्या बात आहे. म्हणजे नेक्स्ट मॅच आपल्याला जबरदस्त पाहायला मिळेल. केपी दादा, निखिल दादा, उद्या मॅच उद्या इन ॲक्शनमध्ये केपी दादा आपल्याला पाहायला मिळतील. पण सावकार 11 आणि जतीन 11, कॅप्टन जतीन 11 असे दोन दिग्गज संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. चला दोन्ही संघांचे कर्णधार टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. कॅप्टन जतीन 11 संघ आणि सावकार 11 संघ, विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा.
चला आपण टॉस देखील करतोय. दोन्ही संघ उपस्थित पाहायला मिळतील. सावकार 11 आणि तो संघ फाईट करत असताना कॅप्टन जतीन 11 अशा दोन दिग्गज संघांसमोर आपल्याला पाहायला मिळेल. गब्बरबाई टॉस करूया आपण. चला आपण टॉस देखील करतोय. टॉसच्या दिशेला आपण वळणार आहोत जिथे दोन दिग्गज संघ आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. चला जास्त वेळ घेऊ नका ना, विनंती असेल. आपल्याकडे भरपूर वेळ घेण्यात आलेला आहे, त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्याची अपेक्षा असेल. बस प्रदीप दादांनी बॉल दिला म्हणजे आता चौकार षटकार लागणार. कालच्या दिवसामध्ये काय बॅटिंग केली, ज्यांना झोप लागणार होती त्यांची झोप देखील गेली असेल अशी बॅटिंग, आणि काहींना झोप पण लागली नसेल अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. येस, सावकार 11 वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट. फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केल्या मैदानावरती कॅप्टन जतीन 11 संघाला. चला बॅटर्स मैदानावरती लवकरात लवकर जाणं गरजेचं आहे. मॅचच्या दिशेला आपण वळतोय. विजयासाठी इक्वेशन 36 बॉल 61 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रत्येक मॅचमध्ये 60, 61, 55, 58 अशा धावा आपल्याला नक्की पाहायला मिळतात. चला बॅटर्स मैदानावरती आपण गेलेले आहात बहुतेक. सो आता मॅचच्या दिशेला देखील वळणं गरजेचं आहे. लवकरात लवकर सामना देखील सुरू करणं गरजेचं आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्याची अपेक्षा प्रत्येक संघाकडून असते, हे आम्ही सातत्याने उल्लेख करतोय. प्रदीप स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघांचे एक्स्ट्रा प्लेयर समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे, ह्याची देखील आपण नोंद करून घ्यायची आहे. उद्या केपी दादा इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मास्टर माइंड. एक मॅच जिंकलाय, पण एक मॅच एवढ्या मोठ्या मार्जिनने जिंकलाय ना, सांगायलाच नको. एक मॅच जरूर हारलेत, म्हणजे आता मॅच जरी जिंकले तरी देखील टेबल टॉप करू शकतात. दुसरीकडे प्रथमेश दादा आणि टीम पाटील प्रतिष्ठान संघ देखील जबरदस्त कामगिरी करतोय. उमेश दादांचा संघ आपल्याला कॅप्टन जतीन 11 चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. सुरेंद्र दादांचा संघ सरकार 11 सावकार 11 संघ देखील फार चांगल्या पद्धतीने कामगिरी करतोय. बघा, एका गोष्टीची नोंद करून घ्या की 12th मॅन जर नसेल तर मग नंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीच्या वेळेस हे बोलू नका की आमच्या बॅट्समनला बेस्ट बॅट्समन का दिला नाही, मालिकावीर दिला नाही. त्याला सर्वस्वी आपण जबाबदार असाल याची नोंद करून घ्यायची आहे. सामन्याला होती सुरुवात. कोलर टप्प्याचा बॉल आणि स्कोरिंग मध्ये देखील काही चेंजेस तुम्ही करू शकणार नाही कारण तुमचे एक्स्ट्रा प्लेयर नाही आहेत, याची देखील आपण नोंद करून घ्यायची आहे. साई मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस स्ट्रोक तर फसलाय. डाऊन द बॉल फिल्डर येतील कॅच साठी. कॅच झाली ड्रॉप. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट पाहायला मिळतील. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर एक खेळाडू मिड विकेट क्षेत्रामध्ये आउटसाइड द सर्कल इनफिल्डच्या बाहेर बाउंड्री लाईन वरती पेट्रोलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 2 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 34 मध्ये 59 ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन असेल. प्रदीप पाटील आणि साई 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. कॅच फार चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट केला होता शशी यांच्या वतीने. शशी असे खेळाडू आहेत ना, त्यांच्या मागे ज्या वेळी असतात 50+ आहेत, पण अनुभव तो नेहमी दाखवत असतात असे खेळाडू. शशी जबरदस्त कामगिरी करतात. धावफलकावरती धावा आपल्याला 2 पाहायला मिळत आहेत. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 7 घडीला आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र पहिलं प्रगती पथावरती आहे. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथा बॉल आणि चौथा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळते. फार चांगल्या पद्धतीने हाताळला गेला. रनआउटची संधी असेल. रनआउटची संधी निर्माण झाली होती, पण आली आहे मैदानावरती सिंगल. अखेर एका धावेच्या मदतीने धावफलक जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 3.
4 बॉलचा खेळ झाला, धावसंख्या 3, विजयासाठी 32 मध्ये अजून देखील 58 ची आवश्यकता. दिल्ली अभी बहुत दूर आहे आणि इथे सुरुवात झाली आहे. पण पहिल्या ओव्हरमध्ये मॅचचा रिदम सेट केला जातो, पहिल्या ओव्हरमध्ये तो टोन सेट केला जातो. तो टोन आतापर्यंत दिसत नाही. एखादा मोठा फटका आला तर तो टोन देखील दिसेल, तो अटॅकिंग इंटेंट देखील आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता, बॉल हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल खेळाडू येत आहेत, कॅच कंप्लीट होईल आणि फलंदाज देखील बाद होत आहेत. प्रदीप पाटील यांचा खेळीचा अंतर राजूने पकडलाय झेल आणि संपलाय. फलंदाज साई यांचा खेळ, साई यांच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला धक्का बसतोय बॅटिंग टीमला. समीर ट्रान्सपोर्टचे सर्व समीरबाई यांच्या वतीने आजच्या ऑफिशियल असतील, कमिटी असेल, त्यांच्या जेवणाची सोय झाली. आम्ही त्यांचा विशेष आभार व्यक्त करणार आहोत. समीरबाई, अन्नदाता सुखी भव, आपले देखील मनापासून आभार असेल. आज ऑफिशियल असतील, संपूर्ण आमची कमिटी असेल, ज्यांना अन्नाची सोय, जेवणाची सोय करण्यात आली, आम्ही त्यांचा विशेष आभार व्यक्त करतोय. आली मैदानावरती सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. आली सिंगल मैदानावरती, हा फलक पुढे सरसवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटक क्रमांक पहिलं समाप्त, धावसंख्या 4, 30 मध्ये 57 ची आवश्यकता. चला मॅचच्या दिशेला पण वळतोय, जिथे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. पहिलं षटक समाप्त झालं, धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र 4 या आकड्यावरती, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि 30 मध्ये 57 ची अजूनही देखील आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. 30 मध्ये 57 हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. चला जास्त वेळ घेऊ नका ही विनंती असेल. भरपूर उशीर केला जातोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज. बॉल हवेमध्ये असेल, एस्टनच्या मागे एसटी रक्षण, फार चांगलं दर्जेदार एसटी रक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होतील, विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतो. अजून एक धक्का बसेल. पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये जबरदस्त झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं होत असताना पतन. देवा बॅक टू दी पवेलियन. उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 4 वरती हा दुसरा धक्का, दुसरा गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चार वरती आपण पाहू शकतो दुसरा धक्का देखील बसत असताना 29 मध्ये 57 ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन
29 बॉल 57 धावा आहे. विजयाचं इक्वेशन देखील पाहायला मिळतोय. जास्त वेळ घेऊ नका, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. यानंतर देखील आपल्याला 2 सामने कव्हर करायचे, त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्याची अपेक्षा प्रत्येक संघाकडून असेल. यावेळेस देखील चांगला बॉल एसटी रक्षणामध्ये थोडंसं आपण पाहू शकतो, ज्यावेळेस बॉल खाली राहतोय ना त्यावेळेस कुठेतरी थोडासा एफर्ट लूज आपल्याला पाहायला मिळतो. 2200 सिंगल ॲड होईल आणि साहजिक आहे ज्यावेळेस 50+ तुम्ही असता, बॉल ज्यावेळेस खाली राहतो त्यावेळेस रिफ्लेक्सेस थोडेसे वीक असतात आणि थोडंसं वाकायला देखील डिले होतो आणि त्यामुळे या सर्व गोष्टी होतात आणि ते नॅचरल आहे, नैसर्गिक. आपण पाहू शकतो ज्यावेळेस वयाच्या 50 वयाच्या 40 नंतरच आपण पाहू शकतो रिफ्लेक्स थोडेसे कमजोर होतात. पण या सर्व खेळाडूंना सल्यूट आहे. 40+ क्रिकेट हे खेळाडू गाजवत आहेत आणि फार चांगल्या पद्धतीने गाजवत आहेत. प्रत्येकाचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. नेक्स्ट मॅच कॅप्टन जतीन 11 वर्सेस सावकार 11. उदयदादा देखील मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील. जतीन 11 कॅप्टन जतीन 11 हा संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 28 मध्ये 56ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन देखील आपल्याला पाहायला मिळेल. 28 बॉल 56. वाह, काय जबरदस्त गोलंदाजी आहे. अफलातून गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. बॉल पडल्यानंतर मी म्हणेल एसटी रक्षण कमालीचं. क्लोज किपिंग करणं अतिशय अवघड असतं, पण अंबरनाथच्या क्रिकेटचा मी एक विशेष उल्लेख करणार आहे की क्लोज किपिंग आपल्याला प्रत्येकाच्या वतीने पाहायला मिळते आणि ते देखील प्रॉपर एक दर्जा असतो, स्टँडर्ड असतो किपिंगचा आणि तो राखत असताना प्रत्येक खेळाडू पाहायला मिळतोय. यावेळेस देखील पुन्हा एकदा वाह, बॅटची कडा आणि अप्रतिम एसटी रक्षण पाहायला मिळतोय. एकावरती एक दुसरा आदरा बसत असताना मैदानावरती अजून एक धक्का, धक्के पे धक्का बसतोय. संघ आता अडचणीमध्ये RS 11. कॅच काय जबरदस्त होती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॅटची कडा आणि वाह, काय जबरदस्त झेल. फलंदाज होतोय फेल आणि फलंदाजाचा समाप्त होतोय खेळ. विकेटचं पतन. 5 वरती तिसरा धक्का बसत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात महत्वाची होती आणि सुरुवात खराब झाली. 5 वरती तिसरा धक्का बसत असताना संघाला आपण पाहतोय. यावेळेस देखील आपण पाहू शकतो मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय कुठेतरी स्ट्राइक रोटेट करण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. या धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 6 आकड्यावरती. मग काय महत्वाचं आहे, जर मोठे स्ट्रोक येत नसतील सिंगल डबल काढणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली तेच पाहायला मिळतोय. 6 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये हे धावफलक आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा आपण पाहू शकतो 1 बॉल शिल्लक. 6 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. 25 मध्ये 55ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग कमालीची करावी लागेल. आता अटॅकिंग माइंडसेट, अग्रेसिव्ह इंटेंट दाखवणं गरजेचं आहे आणि तो अग्रेसिव्ह इंटेंट आता पाहायला मिळेल का, हा प्रश्न मोठा आहे. तर मोठ्या प्रश्नाचं मोठं उत्तर देखील मिळणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार मैदानावरती अमीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज प्रदेश नायर. ऑफसाईडला टर्न करण्याचा प्रयत्न, पंचांकडे यूज अपील, जोरदार अपील आपल्याला पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता होती. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल. दुसऱ्या 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 6, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. साजिद सर, लास्ट बॉल डॉट. येस, ओव्हर समाप्त आहे. धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 6. 6 ऑन द बोर्ड. 24 मध्ये 55ची आवश्यकता आहे. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय विजयासाठी असेल. 4 ओव्हर 55.
जितके खेळाडू आहेत तुमच्या स्क्वॉडमध्ये त्या प्रत्येक खेळाडूला स्क्वॉडमध्ये खेळवणं एक तरी मॅच कंपल्सरी आहे, याची आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. एक तरी मॅच खेळवणं गरजेचं आहे. स्क्वॉडमध्ये 12 असतील, 13 असतील, 14 असतील, 15 असतील, जितके खेळाडू आहेत ते सर्व खेळाडू हे कंपल्सरी तुम्हाला खेळवावे लागतील, याची आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. इम्पॉर्टंट मुकाबला मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 4 ओव्हर 55ची आवश्यकता असेल इक्वेशन विजयासाठी आणि गोलंदाज देखील तयार. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू इंटरेस्टेड आणि या मॅचची गोल्डन विकेट कॅरी झाली आहे. RS11 संघाला हा सर्वात मोठा धक्का, करारा विकेट, करारा झटका मैदानावरती पाहायला मिळतोय. परवेज यांच्या खेळीचा अंत, मोठी विकेट, महत्वाची विकेट. आणि मी म्हणेल ही विकेट नाही, ही मॅच आहे, ही कॅच नाही मित्र, ही मॅच पकडली आहे तुम्ही. ज्या प्रकारची आपण पाहिली कॅच अवघड होती, महत्वाच्या खेळाडूंना कामगिरी करणं गरजेचं असतं. मी नेहमी म्हणतो की तुम्ही स्वतःला सिद्ध करा, तुम्ही प्रसिद्ध व्हाल. काल अगदी तेच आपल्याला पाहायला मिळालं. प्रदीप दादांनी काय जबरदस्त कामगिरी केली, अर्धशतक हुकलं मात्र समोरच्या संघाला नमवलं. आणि आज आपल्याला जबरदस्त राजू यांच्या वतीने कामगिरी पाहायला मिळाली, अर्धशतकीय कामगिरी त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. 6वरती 4 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये, विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका, वेळ अत्यंत महत्वाचा आहे. 23 मध्ये 55ची आवश्यकता, हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. सहा वरती 4 विकेट आले. चला थोडंसं स्पीडअप करा ना प्लीज, ही विनंती असेल भाऊ. गोलंदाज तयार कट करण्याचा प्रयत्न होता, कीपरच्या वतीने थोडीशी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळेल. खाली मैदानावरती आपण पाहू शकतो जी मात्र सिंगल, फलकावरती धाबा एका धावेच्या मदतीने पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अरे जाऊन पोहोचेल आपण पाहू शकतो. यावेळेस देखील स्ट्रोक तर चांगला आणि मैदानावरती या षटकाराची आवश्यकता होती, आवश्यकता देखील होती आणि मिळाल्या देखील 6 धावा. सिक्सर आला आणि या सिक्सरने या मॅच मध्ये कुठेतरी आपण पाहू शकतो कलाटी मिळण्याचं काम झालंय का, हा प्रश्न आहे. तेरा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 21 मध्ये 48 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. एकवीस बॉल 48 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस देखील आपण पाहू शकतो रनआउटची संधी निर्माण झाली आहे आणि अखेर फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेटचं पतन होत असताना आपण पाहू शकतो. गरज होती आणि ती विकेट देखील मिळाली, कारण षटकार आल्यानंतर विकेट अतिशय महत्वाचा असतो. ती विकेट देखील मिळत असताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल.
मैदानावरती नवीन बॅटर भीमदास आपण पाहतोय. ज्यांना जेवायचे त्यांनी जेवून घ्या. येस, सर्व टीम्स आणि स्टाफ जो ऑफिशियल आहेत, कमिटी आणि टीम ज्यांना जेवायची आपण जेवू शकता. याची नोंद करून घ्या. आजचे जे 5 संघ आहेत तेरावरती 5 धक्के बसलेत आणि बॉल अजून देखील हवेमध्ये होता. मात्र नोमॅन्स लँडमध्ये बॉल जरूर लँड होतोय. आणि मैदानावरती आपण पाहू शकतो जी मात्र सिंगल फलकावरती धावा 14-47. वरती 5 गडी बाद. 19 बॉल 47 ची आवश्यकता अजून देखील पाहायला मिळते. अजून एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळेल आणि आलाय बॉल डॉट. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल आपण पाहू शकतो. जे मात्र तिसरं 14 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मुंबईमध्ये 3 षटक आणि 47 ची आवश्यकता. चला, जास्त वेळ आपण घ्यायचं नाहीये ही विनंती असेल. आता भरपूर धावा पाहिजेत मॅच मध्ये जिंकण्यासाठी. भरपूर साऱ्या धावांची आवश्यकता असेल. विजयाचं इक्वेशन रन बनाना जरुरी आहे. फक्त आणि फक्त इथे जर तुम्ही पराजित झाले तर एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेची आहे, ती म्हणजे जास्त मार्जिनने पराजित होऊ नका. जास्त मार्जिनने पराजित झाले तर मात्र पुढे जाऊन नेट रन रेट अडचणींना सुरुवात देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चला, वेळ जास्त घ्यायचं नाहीये, वेळ वाचवणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज. अमीन पाहायला मिळतात. स्पेल कंटिन्यू करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. स्पेलमध्ये जर विचार केला तर आपण पाहू शकतो आतापर्यंत अमीनने इकॉनॉमिकल षटक फेकले आणि जे आपल्याला विकेटच्या कॉलममध्ये भरलेले 5 विकेट पाहायला मिळतात त्यामध्ये फार मोठा वाटा आहे अमीन यांचा. कारण काही कमालीची गोलंदाजी केली. पहिले डावखुरे हाताचे गोलंदाज आहेत. नॅचरल अँगल आहे. पॉईंटच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होईल. मैदानावरती आलेली आपल्याला पाहायला मिळते जी मात्र सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जे मात्र 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू चतुर शालक आणि चंचल. आता चंचल खेळाडू होते. खाली मैदानावरती आपण पाहू शकतो जी मात्र सिंगल फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. पुढे सरसावत असताना 17 धावा धावफलकावरती. 15 मध्ये 44. 15 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक ऑन साइडला लॉफ्टेड चूक मारण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. हो, मिस्टेक झाली. मात्र आली आहे सिंगल. 4 बॉल वरती 4 सिंगल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. फलक देखील आपल्याला पाहायला मिळतोय जे मात्र फार चांगल्या पद्धतीने पुढे सरसावत असताना. कारण ज्या प्रकारची सुरुवात झाली आहे सिंगल डबल बी देखील मी म्हणतोय फार चांगले आहेत. डॉट बॉल पाहायला मिळतोय कारण विकेट गेली नाहीये. विकेट वाचवून खेळणं गरजेचं आहे. कारण विकेट जर वाचल्या 12 बॉल 40च्या आसपास जरी धावा असल्या ना तरी देखील 20-30 जरी म्हणल्या हरायचा जो मार्जिन आहे
10 ते 15 धावेंचा असेल तरी देखील नेट रन रेटमध्ये तुम्ही थोडीशी सुधारणा करू शकता, पण ते त्या गोष्टीचं आता देखील लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जो संघ टेबल टॉप करेल त्याला तर ॲडव्हान्टेज असेल की त्या संघाला एक चान्स असेल, जरी हारला तरी देखील एक चान्स, जर जिंकला तर मेगा फायनलमध्ये धडक घेणारा पहिला संघ. येस 22ची सिंगल ॲड होईल, फलक देखील पुढे जाईल. 4 षटकांचा अखेरीचा फलक 19. 12 मध्ये 42ची आवश्यकता, 12 बॉल 42 धावेंची आवश्यकता. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. आता 12 मध्ये 42 धावा विजयाचं इक्वेशन पाहायला मिळेल. मला आठवतंय ज्यावेळेस गुजरात धमाका बिग बॅश होती त्यावेळेस 12 मध्ये 42. चला स्पीडअप करा प्लीज. 12 मध्ये 42 धावा ज्या मात्र चेस केल्या होत्या प्रदीप पाटील यांनी, आणि 1,00,000 रुपयाचं पारितोषिक प्रदीप पाटील यांना मिळालं होतं. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. 12 मध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. जास्त वेळ घेऊ नका ना प्लीज, विनंती असेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज. 12 मध्ये 42 ची आवश्यकता. खोलवर डप्प्याचा बॉल आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला राजू पाहायला मिळत आहेत. आजचा संपूर्ण दिवस राजू यांनी गाजवला. विथ द बॅट, विथ द बॉल, फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला जबरदस्त कामगिरी करत विजयाच्या दिशेला वाटचाल करून देणारा खेळाडू म्हणजे राजू आहे. फ्लायटेड डिलिव्हरी प्रत्येक वेळी आपल्याला पाहायला मिळते. बॉल पडल्यानंतर थोडंसं मे बी टर्न होत असेल. 10 बॉल 41 धावांची आवश्यकता असेल. 10 बॉल 41 धावांची आवश्यकता. यावेळेस देखील आला बॉल आपण पाहू शकतो जो मात्र डॉट. 9 बॉल 41. 9 मध्ये 41 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं विजयासाठी. 9 गेंदों में 41 रनों की आवश्यकता रहेगा जीत के लिए. इक्वेशन 9 बॉल 41 धावा विजयाचा इक्वेशन पाहायला मिळतोय. स्टेप आउट झालेत मात्र स्लोवर गतीचा बॉल हाताळला गेला आणि एस्टनच्या मागे शशी देखील थोडेसे आपण पाहू शकतो त्यांचा टेंटेटिव्ह अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉल, व्हाईट +1 एकूण 2 या फलकावरती धावा आड होतील. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 22 म्हणजे 9 मध्ये 39 धावांची आवश्यकता. ओके मेल्विन, दोघांनी टोप्या सेम घातल्यात आणि बॅट्समनला पण टोपी लावण्यामध्ये माहिर आहेत, कारण ज्या प्रकारचं एसटी रक्षण करतात ते कमालीचं असतं. मेल्विन असतील, शशी असतील, अल्टीपल्टी किपिंग करत असतात दोघेही जण. लॉंगॉनच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल झाला मैदानावरती. सिंगल, फलक 23 या आकड्यावर. 8 मध्ये 38 हे इक्वेशन आहे. 8 बॉल 38 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 8 बॉल 38 ची आवश्यकता इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. आठ बॉल 38 ची आवश्यकता होती, त्यानंतर डॉट आला. आता 7 मध्ये 38 इक्वेशन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे आता कुठेतरी सावकार 11 संघ रेडी राहायचे सामन्यासाठी आणि समालोचन कक्षासमोर आपण येऊन सर्वजण जमा व्हायचे विनंती असेल. 6 मध्ये 37 धावेंची आवश्यकता. 6 बॉल 37 धावेंची आवश्यकता. हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल 37 धावेंची आवश्यकता विजयाचं इक्वेशन. जास्त वेळ घेऊ नका राजू भाई, प्लीज थोडंसं स्पीडअप करा विनंती. आमिर भाई, आपल्याला यानंतर देखील सामने कव्हर करायचे आहेत आणि ते देखील 2, त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्याची अपेक्षा असेल. 4:45 वाजता आपण मॅचेस सुरू केले होते, 4:30 4:45 वाजता, आणि आतापर्यंत 4 मॅचेस देखील कंप्लीट झाले नाही आहेत. यानंतर देखील 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत, त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्याची अपेक्षा असेल. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला, लॉफ्टेड स्ट्रोक, लॉन्ग ऑनच्या दिशेला, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 25 से के हो या जब चिड़िया चुक गई खेत. हे फटके आणि या फटक्यांचे चटके आता बसणार नाही. 12वे खेळाडू बॅटिंग टीमचे प्लीज. 12th मॅन
कट केलाय. स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळतोय. मैदानावरती आपण पाहू शकतो बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आलाय. आता 2 बॉलवरती 2 चौकार आलेत, पण आता काही फायदा नाहीये. 2 मध्ये 2 चौकार आलेत. 4 मध्ये 29 ची आवश्यकता. या मॅचची हवा पहिलेच निघली आहे. चार बॉल 4 मध्ये 29 ची आवश्यकता. फुलटॉस बॉल होता आणि मैदानावरती आलाय बॉल डॉट. 2 4 आणि त्यानंतर डॉट. 2 चौकार आणि डॉट. 3 मध्ये 29 हे इक्वेशन. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. जशी आपल्याकडे फ्रँचायझी क्रिकेट 40+ अंबरनाथ प्रीमियर लीग चालू आहे, तशी आपण पाहू शकतो इंडियन प्रीमियर लीग देखील चालू आहे. आणि म्हटलं जातं ना, चाय से गरम केटली. तर RCB आता जिंकते, तर RCB पेक्षा जास्त त्यांचे फॅन उड्या मारतायत जास्त. पण एक काळ आम्ही देखील गाजवलाय. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स असेल. आता थोडासा संघ बॅकफूटवरती आहे, पण ज्यावेळेस मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघ हा वर्चस्व गाजवेल पुन्हा एकदा, IPL ला मजा येईल. आता सगळे म्हणतात की IPL ला मजा नाही आहे, आणि त्यामागे कारण तोच आहे. विकेटचं पतन आणि 6वा धक्का बसतोय 32 या आकड्यावरती. 1 मध्ये 29 लोबो आपल्याला पाहायला मिळतील. अंडरआर्म क्रिकेटचा विराट कोहली लॅबो देखील त्याला म्हणतात, माहिती असेल. लॅबो राहुल सुरवडे काय जबरदस्त बॅटिंग करण्यासाठी माहिर आहे. आणि अंडरआर्म क्रिकेटला देखील आता सोन्याचे दिवस आलेले. नुकताच मागच्या हप्त्यामध्ये महाराष्ट्र प्रीमियर लीग 3 लाखाची स्पर्धा आपण पाहिली. यावेळेस देखील आपण पाहू शकतो मैदानावरती आपण पाहू शकतो आलाय बॉल. विकेट आली आहे आणि विकेटने आपण पाहू शकतो सामना फिनिश झालाय. सिंगल हँडेडली डॉमिनेटिंग परफॉर्मन्स आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळाला RS11 संघाच्या विरोधामध्ये. कमालीची कामगिरी, जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. DH पाटील गार्डन या संघाच्या वतीने अभिनंदन. हार्ड लक, टफ लक RS11. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत, नो डाऊट ॲट ऑल.